नमस्कार, मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। दिवाळी फराळामध्ये आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे अनारसे। त्याचबरोबर दिवाळी फराळ करायचा म्हटलं की सगळ्यात आधी आपण तयारी करतो ती अनारशांची, कारण ती थोडी मोठी प्रोसेस आहे। आणि एकदा का हे अनारसे मस्त खमंग आणि जाळीदार तयार झाले तर घेतलेल्या सगळ्या मेहनतीचं चीज झालं असं वाटतं। तर अशी ही अनारसांची रेसिपी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। अगदी तांदूळ भिजवण्यापासून ते तळेपर्यंत संपूर्ण कृती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे। खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सहित रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जरी अनारसे बनवले तरी तुम्हाला खात्री देऊन सांगते की तुमचे अनारसे बिलकुल बिघडणार नाहीत आणि अगदी परफेक्ट खमंग जाळीदार तयार होतील। तर हे अनारसे बघा, मस्त खमंग खुसखुशीत आणि जाळीदार असे झालेले आहेत। व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। व्हिडिओ तुम्हाला आवडणारच आहे तर लाईक करायला विसरू नका। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। अनारसे बनवण्यासाठी इथं मी 1 किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ स्वच्छ निवडून घेतलाय, याच्यातला कचरा वगैरे संपूर्ण काढून टाकलाय। आता हा तांदूळ आपल्याला 2-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। रेशनचा तांदूळ याकरता घ्यायचा की तो जुना असतो आणि त्याचे अनारसे छान जाळीदार होतात। जर तुमच्याकडे रेशनचा तांदूळ नसेल तर इंद्रायणी व्यतिरिक्त कुठलाही जुना तांदूळ वापरायचा। अशा पद्धतीने हे तांदूळ चांगले चोळून 2-4 पाण्याने आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। तर इथे तांदूळ चांगले धुवून झालेत। आता आपल्याला यामध्ये भरपूर पाणी घालायचे आहे आणि 3 दिवस हे तांदूळ आपल्याला असेच भिजत ठेवायचे आहेत। फक्त रोज सकाळी यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि दुसरं स्वच्छ पाणी यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे या तांदळाला आंबट वास येत नाही। उदाहरणार्थ मी सोमवारी तांदूळ भिजत घातलेत, म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार असे सलग 3 दिवस आपल्याला हे तांदूळ चांगले भिजवायचे आहेत। रोज सकाळी याच्यातलं पाणी बदलून पुन्हा दुसरं पाणी यामध्ये घातलंय आणि आता बघू शकता गुरुवारी सकाळी मी हे तांदूळ एकदा स्वच्छ धुवून घेणार आहे। छान पांढरे शुभ्र असे दिसत आहेत। 3 दिवस तांदूळ चांगले भिजलेत, याचा बिलकुल आंबट वास येत नाहीये, कारण मी रोज यामध्ये धुवून पुन्हा स्वच्छ पाणी घातलेलं आहे। 3 दिवस तांदूळ चांगले भिजलेत आणि गुरुवारी सकाळी मी याच्यातलं पाणी काढून घेत आहे। पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एका चाळणीमध्ये अशा पद्धतीने मी आता हे सगळे तांदूळ निथळत ठेवलेले आहेत। तर हे तांदूळ एक अर्धा तासासाठी मी असेच निथळत ठेवले होते। आता आपल्याला एका कॉटनच्या कापडावरती हे सुकायला घालायचे आहेत। तर घरात मी एक स्वच्छ कॉटनचा कपडा अंथरला आहे आणि त्यावरती हे तांदूळ सुकत घालत आहे। पातळ लेयर घालायची म्हणजे तांदूळ पटकन सुकले जातात। इथं महत्त्वाची टिप, तांदूळ आपल्याला उन्हामध्ये सुकवायची गरज नाही किंवा फॅन खाली देखील सुकवायची गरज नाही। हे आपल्याला नॉर्मल टेम्परेचरलाच असेच सुकवायचे आहेत। अशा पद्धतीने हे तांदूळ मी या कापडावरती अगदी पातळ असे पसरवलेले आहेत आणि तासाभरातच हे तांदूळ आपल्याला हवे तसे व्यवस्थित कोरडे होतात। तर इथं तासाभरातच हे तांदूळ आपल्याला हवे तसे कोरडे झालेले आहेत। पूर्ण कोरडे किंवा सुकवायचं नाहीये, याला थोडेसे आंबट ओले राहिले पाहिजेत, म्हणजे अशा पद्धतीने हातावर जर मुठीमध्ये दाबले तर ते हाताला चिकटतात। तर परफेक्ट असे आपल्याला हवे तसे तांदूळ सुकलेले आहेत। आता लगेचच आपल्याला याचं पीठ करायला घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथं मी मिक्सरचं भांडं घेतलंय। थोडे थोडे करून हे तांदूळ आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। तांदूळ मिक्सरला वाटल्यानंतर आपल्याला ते अशा पद्धतीनं चाळणीनं चाळून घ्यायचे आहेत। तर इथं मी जी मैदा चाळण्यासाठी बारीक चाळण असते त्या चाळणीनंच आपल्याला हे तांदूळ चाळायचे आहेत। लक्षात ठेवा, इथं महत्त्वाची टिप, हे पीठ चाळण्यासाठी आपल्याला जी मैदा चाळण्याची बारीक अशी चाळणी असते त्याच चाळणीनं चाळायचे आहेत। आपण पीठ चाळण्यासाठी वापरतो अशी मोठी चाळणी नाही वापरायची, नाहीतर अनारसे कडक होतात। तर अशा पद्धतीनं मी हे सगळे तांदूळ वाटून अशाच पद्धतीनं या चाळणीनं चाळून घेणार आहे। तर अशा पद्धतीनं इथं मी सगळे तांदूळ मिक्सरला फिरवून चाळणीने चाळून घेतलेले आहेत। त्याचं व्यवस्थित पीठ तयार झालंय आणि शेवटी ही जी तांदळाची कणी राहिलेली आहे ती बिलकुल आपल्याला पिठामध्ये घालायची नाहीये, अगदी थोडीशीच राहिलेली आहे, त्यामुळे ती तुम्ही फेकून देऊ शकता किंवा इडलीच्या पिठामध्ये वगैरे वापरली तरी सुद्धा चालेल। तर मस्त बारीक असं आपलं तांदळाचं पीठ बनवून तयार झालेलं आहे। हातावर बघू शकता अशा पद्धतीने याचा सहज मुटका होतोय। आता हे सगळं तांदळाचं पीठ आपल्याला या भांड्यामध्ये अशा पद्धतीनं व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे। पीठ एकसारखं करून घेतलंय। आता या पिठाचे आपल्याला बरोबर 3 भाग करायचे आहेत। तर अशा पद्धतीनं मी बोटाच्या साहाय्याने याचे एकसारखे असे 3 भाग केलेले आहेत, बघू शकता। आता याच्यातला कुठलाही एक भाग आपल्याला एका कुठल्याही भांड्याने मोजून घ्यायचा आहे। तर इथं मी या डब्याने हा एका भागातलं पीठ मोजून घेत आहे। तर इथं हा एक डब्बा भरून या संपूर्ण एका भागातलं पीठ झालेलं आहे, बघू शकता।
आता बरोबर ज्या भांड्याने आपण हे पीठ मोजले त्याच भांड्याने बरोबर आपल्याला हा एक डब्बा भरूनच किसलेला गूळ घालायचा आहे। तांदूळ सुकायला घातले की लगेचच गूळ किसून ठेवायचा, म्हणजे पीठ बनवलं की पटकन मिक्स करता येतो। तर लक्षात ठेवा, पिठाचे समान 3 भाग करायचे आणि एका भागातलं पीठ मोजायचं आणि तेवढंच आपल्याला किसलेला गूळ यामध्ये घालायचा। त्याचबरोबर अनारशासाठी कुठलाही वेगळा किंवा स्पेशल असा गूळ विकत आणण्याची गरज नाही। आपण जो नेहमी वापरतो तोच गूळ वापरायचा आहे, सेंद्रिय आणि केमिकल विरहित असावा। फक्त मी इथे सांगेल की गूळ पावडर वापरू नका, कारण ती थोडीशी कोरडी असते। तर इथे अशा पद्धतीनं मी गूळ किसून घेतलाय। बरोबर ज्या डब्याने पीठ मोजलं त्याच डब्याने किसलेला गूळ घेतलेला आहे। पिठामध्ये घालून घेऊया। आता हे संपूर्ण पीठ आणि हा गूळ हाताने आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीनं चांगलं मिक्स करून घ्यायचं, हाताने मळून घ्यायचं। हे थोडंसं कष्टाचं काम आहे, परंतु फार वेळ लागत नाही। अगदी 5-10 मिनिटं हे व्यवस्थित हाताने मिक्स केलं की पीठही ओलसर असतो, त्याचबरोबर गूळही आपला किसल्यामुळे चांगला ओलसर झालेला आहे, पटकन मिळून येतं। याला मिक्सरला फिरवायचीही गरज नाही, हातानेच मी अशा पद्धतीनं एकसारखा करून घेणार आहे किंवा थोडंसं मळून घेणार आहे। हातावर थोडंसं चोळलं तरी छान याचा गोळा तयार होतो। किंवा जर तुम्हाला गूळ घातल्यानंतरही हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटलं तर अगदी थोडंसं तुम्ही हे मिक्सरला फिरवू शकता। जास्त फिरवलं तर काय होईल की गुळाला पाणी सुटतं आणि मग पीठ पातळ होण्याची शक्यता असते। तर इथं बघा, अशा पद्धतीनं मी हातावरच हे पीठ चांगलं मळून घेणार आहे। गूळ आणि पीठ चांगलं एकजीव झालंय। आता थोडंसं मळलं की याचा व्यवस्थित गोळा तयार होईल। तर थोडंसं पीठ घेऊन अशा पद्धतीने हातावर चोळायचं, छान एकजीव होतो, मस्त असा याचा पेढ्यासारखा गोळा तयार होतो। अशा पद्धतीनं अगदी आपला खवा असतो त्याप्रमाणे। तर इथं 10 ते 12 मिनिटातच माझं गूळ आणि पीठ चांगलं एकजीव झालंय। आता याचा मस्त गोळा तयार झालेला आहे, बघू शकता अशा पद्धतीनं। आता हे सगळं अनारशाचं पीठ मी एका डब्यामध्ये काढून ठेवणार आहे। अगदी परफेक्ट असं आपलं पीठ तयार झालंय। तर मी डब्यामध्ये देखील भरून ठेवलेलं आहे, बघू शकता। आता झाकण लावून आपल्याला हे असंच 2 ते 3 दिवस मुरवत ठेवायचं आहे। लगेच अनारशी करायची नाहीयेत। आत्ता जरी हे थोडंसं आपल्याला ओलसर वाटत असलं किंवा पातळ वाटत असलं तरी ते मुरल्यानंतर याला व्यवस्थित घट्टपणा येतो। त्यामुळे झाकण लावून हे असंच कमीत कमी 2 दिवस तरी हे चांगलं मुरलं पाहिजे। गूळ मिक्स केल्यानंतर 3 दिवस हे अनारशाचं पीठ चांगलं भिजलंय। पीठ फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, ते बाहेरच 3-4 दिवस चांगलं मुरू द्यायचं आणि मग नंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। तर बघू शकता इथं त्याला चांगली जाळी देखील पडलेली आहे। परफेक्ट आपल्या खव्याचा पेढा जसा असतो ना, अगदी तसंच तयार होतं अशा पद्धतीनं। आता लगेचच आपण याचे अनारसे करायला घेणार आहोत। तर गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले, पोळपाटावर खसखस पसरून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीनं याचा एक छोटा गोळा घ्यायचा आहे। साधारणपणे आपण पुरीसाठी जेवढा पीठ घेतो तेवढा गोळा घ्यायचा आहे। थोडंसं बोटांना तेल लावायचं आणि अशा पद्धतीनं 2 बोटांच्या सहाय्याने गोल गोल फिरवत खसखसवर या पिठाला असा गोलाकार द्यायचा आहे। अगदी पटकन अनारसा तयार होतो। जर तुम्हाला अनारसे कुरकुरीत हवे असतील तर पातळ बनवायचे की म्हणजेच पातळ थापायचे, किंवा जर थोडासा जाड हवा असेल किंवा मऊ हवा असेल तर थोडासा जाड ठेवायचा। तर इथं परफेक्ट असा आपला अनारसा बनवून तयार आहे। तेलही चांगलं गरम झालंय। आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि हा अनारसा मीडियम टू लो फ्लेमवर फ्राय करून घ्यायचा आहे आणि अनारसा तेलात सोडताना खसखस असलेली बाजू वरती करायची आहे। अनारसा तळताना तो पलटी करायचा नाही, दुसऱ्या बाजूला म्हणजेच वरच्या बाजूला खसखस असलेल्या बाजूला अशा पद्धतीनं तेल उडवत किंवा शिंपडत आपल्याला तो फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे अनारशाला खूप सुंदर अशी जाळी पडते। तर इथं बघू शकता गॅसची फ्लेम अगदी लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि मस्त असा अनारसा हा फ्राय झालेला आहे, बिलकुल तेलामध्ये विरघळलेला नाहीये। तर इथं अनारशाला खूप सुंदर अशी जाळी पडलेली आहे, बघू शकता। परफेक्ट असा रंग आलाय। काढून घेऊया। ताटामध्ये अनारसा काढल्यानंतर ताट थोडं तिरकं करून ठेवायचं, म्हणजे यामध्ये काही तेल वगैरे आलेले असेल तर ते निघून जातं। तर इथं अशा पद्धतीनं अजून एक अनारसा तुम्हाला फ्राय करून दाखवते। मस्त अनारशांना जाळी पडतीये, त्याचबरोबर ते तेलात बिलकुल विरघळले जात नाहीयेत, म्हणजेच आपलं अनारशाचं पीठ अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे। आता मला हवे तेवढे अनारसे मी करून घेणार आहे आणि उरलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवणार आहे। फ्रीजमध्ये हे पीठ अगदी 2-3 महिने छान राहतं फ्रेश असं। तर इथं बघा,
जवळजवळ मी 20-21 अनारसे बनवून घेतलेले आहेत. सगळ्या अनारशांना खूप सुंदर अशी जाळी पडलेली आहे. त्याचबरोबर ते मस्त खुसखुशीत देखील झालेले आहेत. तर या पद्धतीनं या दिवाळीला हे अनारसे नक्की बनवून बघा. तुमचे अनारसे कधीच फसणार नाहीत, कधीच बिघडणार नाहीत, तेलात विरघळणार नाहीत, छान खुसखुशीत आणि खमंग तयार होतील. तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली आहे तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.